येताना काय सांगलंस की भजनाच्या रीतीप्रमाणे भजन चालू दे, पण तो अनुगडीची काय करत तुझा वेळ दिलेले होते ना. हेच तर आम्ही बुवा चुकताव ना. आपण सवय लावून देतो या भजन रसिकांना आणि आपण बोलतो आमच्या पंचरत्नांची परंपरा वाया जात चालली. कोण नेते वाया? हा, आपलाच नाना खोटा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अधिक अजिबात कोण काढणार नाही तर उगा मग कसा होता चिखला दगड मारतो मी आणि माझ्यावरच होतो. आणि काय मग सांगा याचा कसा करताय म्हणता पाहून येईलच तू अशी एक देत ना ते बघ त्या इस्त्री खाली चपाट होऊन जाशी बाजून बघ आहे असं चरकन गेलं ना एक तर अंगार मास नाही शर्टासारखं लटकवून टाकते तो कोणाक तरी म्हणतील नाही हो सदरो कोणाक तरी देऊन टाकतील उगा. हा सुपत ठेवलेलं काय सुरत पिया की नवी सुराई सुरत पिया की नवी सुराई सुरत पिया नवी सुराई हर हर दऊ उनकी आगाई हर हर दऊ उनकी आगाई. उशीर झाला मागा पण समजता शॉर्ट अँड स्वीट.
बरोबर की नाही? सगळ्यांना कामावर लावता, रविवार नाही निवांत नका. येथे माझ्या जमलेल्या तमाम भजन रसिकांना धन्यवाद. सुस्वागतम सुस्वागतम. आज या ठिकाणी बघा आई जोगेश्वरी मातेच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही जोगेश्वरी नगरी. बघा या जोगेश्वरी नगरीमध्ये श्रीदेव सिद्धेश्वर दत्तपंत मंदिर आज या ठिकाणी बघा दत्त जन्म सोहळा मोठ्या उत्साहात या ठिकाणी बघा साजरा होतोय. आणि त्या निमित्ताने सकाळी सत्यनारायणाची महापूजा तसेच महामंडळाला दत्तात्रयांची आरती आणि सर्व भजन रसिकांच्या मनोरंजनाकरिता या आमने सामने डबलवारी भजनाचा संगीत सामना आयोजित केला आहे. त्यासाठी मी बुवा स्वतः संकेत श्रीकृष्ण नाटेकर तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग मोड माझे गाव उपस्थितीसाठी इथे. तसेच आज माझे प्रतिस्पर्धी बुवा योगेश आडिवरेकर तसेच त्यांना पंधरा साथ करताय. श्रेयस सरवटकर त्यांना 15 साथ करताय. प्रसाद आडिवरेकर तसेच त्यांची कोणच मंडळी त्यांना या ठिकाणी आभार देतोय. तसेच बघा या बारीचे संयोजक श्री महेश सत्यविजय बागवे, सौ सोनालीताई महेश बागवे तसेच कुमार स्वरूप महेश बागवे यांना देखील धन्यवाद मागतोय. तसेच नौजवान क्रीडा मंडळ सिद्धेश्वर रहिवासी संघ शिवनाथ महिपत यादव स्टार कमिटी या सर्वांचे आभार मानून त्या दत्तात्रयांचा आशीर्वाद घेऊन विद्येची देवता श्री सरस्वती आईच्या चरणी नतमस्तक होऊन वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा त्या विघ्नहर्त्याच्या चरणी नतमस्तक होऊन तसेच माझे गुरुवर्य श्रीधरजी मुंजेकर यांच्या चरणाची नतमस्तक होऊन माझे आई वडील यांचे आशीर्वाद घेऊन अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत सरस्वती माते समान मानणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून या आमने सामने डबलवारीला सुरुवात करतोय. जय हिंद जय महाराष्ट्र, जय हिंद जय महाराष्ट्र, जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद बुवा. सुंदर भजन रूपावर सादर केलात आणि बराच काय बोलान गेला घेणार. पण भगवंताचं नामस्मरण ते नामस्मरण पहिलं करायचं, नंतर आपलं बोलणं काय चालूच राहील. गजराचा टाइम दिलेला आहे बुवा, बरोबर केलं. त्या वारीला उशीर झालाय, बराच काय बोललं. पहिला भगवंताचं नामस्मरण तुझा कांडा काढते आज. मला बुवा सांगून गेले भक्ती रथातून जनमानसासमोर नतमस्तक होण्याचे साधन ते म्हणजे भजन. भजन भक्ती म्हणजे काय? अरे त्या रावणालाही स्वतःचं आत्मलिंग द्यावं लागलं. तो भक्त रावण अरे उकळत्या तेलात टाकूनही त्याच्या केसालाही धक्का लागला नाही. तो भक्त प्रल्हाद आणि त्या पांडुरंगाला स्वतःचं देऊळ फिरवावं लागलं. ते भक्त नामदेवराय. अशी भक्ती पाहिजे. तसेच आमचे बघा हे बागवे परिवार या दत्तात्रयांची भक्ती केवढी मोठी भक्ती करताय, बरोबर की नाही. एवढा सोहळा इथे उभा करणं खायची गोष्ट नाही बुवा, बरोबर की नाही. तू येऊन पहिला आळाच मारून बघलेस जेवण बुवा. माझं तसं काय नाही, माझं जेवण होता घरी. तर आता माका उद्या बायको
डब्यात भरून दे. माझं सिंगल बारी होती त्याच्यात मी घरी जाणार त्याच्या, पण माका वाटलं हे चालू होईल बारी म्हणून मी आपलं गाय गाय दिलंय. यांका पोरांका पण पिटकाळी झाली. चला म्हटलं बारी चालू आहे. तर आता माझ्या गळ्यात उद्या नेवता आता डब्यात शिळा तर शिळा नाही तर खा. जो बायकोशी वाकला तो खाई चुलीची लाकड. बघूया पुढे मनोरंजन काय होत राहणार. पहिलं भगवंताचं नामस्मरण. मन लागो रे लागो रे, 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 मन लागो रे लागो रे माझे. मन लागो रे लागो रे माझे. मन लागो रे लागो रे माझे. आ आ गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म. तस्मै श्री गुरुवे नमः. कुंडलिका वरदे. श्री पंढरीनाथ सद्गुरु स्वामी समर्थ. बजरंग छत्रपती शिवाजी, छत्रपती संभाजी, वक्रतुंड विघ्नहर्ता गणपती गजानन.
बरेच काय काय बोलून गेले. बुवा सांगताना काय सांगलंस की भजनाच्या रीतीप्रमाणे भजन चालू दे, पण तो अनुगुडीची काय करत तुझा वेळ दिलेले होते ना. अरेच तर आम्ही बुवा चुकताव ना. आपण सवय लावून देतो या भजन रसिकांना आणि आपण बोलतो आमच्या पंचरत्नांची परंपरा वाया जात चालली. कोण नेते वाया? हा आपलाच नाना खोटा. परशुरामांच्या बुवा काय बोलून गेले? भजन नोव्हे रे पाषाण, फॅशन. बरोबर की नाही? आणि त्यांच्याच परंपरेमध्ये आहेच ना. बुवा बोलायचं लागतं, माहिती आहे बोलायचं लागतं, त्याच्याशिवाय पब्लिक राहणार नाही. पण मी तर म्हणतो रूपावलीपर्यंत तरी प्रत्येक बुवाने ही भजनाची परंपरा टिकवली पाहिजे. बरोबर की नाही बुवा? आणि हे भजन म्हणून आपण सांगतो, काय सांगतो? सांगताना भक्ती रसातून जनमानसासमोर नतमस्तक होण्याचं साधन म्हणजे भजन, आणि त्या भगवंतापर्यंत पोहोचण्याचे साधन म्हणजे भजन म्हणून सांगतो आपण. हा हे भगवंतापर्यंत पोहोचण्याचं साधन नाही, याच्यापर्यंत पोहोचण्याचं साधन म्हणून बनवून ठेवलंय आम्ही गोवा लोकांनी. बरोबर की नाही? एक एक बुवा काय काय बोलतो. बुवा म्हणून आपली किंमत काय आहे, आपल्याला या जागेवर कशाला बसवले? हा अरे काय काय भजन मंडळ म्हणजे मंडळ आहेत ना की त्यांना भजन ऐकायचं असतं. ही भाकड बतावली नाही. सुयशकाराने बुवा आणि मी इथेच मेघवाडीमध्ये बारी केली. 7:30ला बारी चालू करून 12:30 पर्यंत भारुडापर्यंत बारी केली. अरे चांगले कार्यक्रम पण होऊ शकतात ना. आणि आता सध्या काय चालू आहे? ज्याचा बोल बच्चन नाही ते का बारी नाही. तो जाग्यावर त्याने पेटी उचलायची, आपली सामान बांधून ठेवायचं आणि कपाटात घालायचं. ते का कार्यक्रम नाही. जो पोटासारखं बोला ते का कार्यक्रम? बुवा बोलतोय म्हणून राग मानून घेऊ नको. ह्यो फक्त तुझ्या पुरता विषय नाही. हा नाही तर म्हणजे तुझ्या माझ्या पुरतच बोलतात असं काय नाही. नाही तर आता काय काय जणांचे कमेंट पण येते काय ह्यो मोठं लागवा केलं. मी मोठं कोण नाही. याचं एक सेवेकरी आहे भजन सेवेचं, आणि ती सेवा करण्याचे काम माझ्यातून होतंय. हे मी त्या भगवंताचे उपकार मानतो माझ्यासाठी. बरोबर की नाही? भजन घेतो बुवा. रागाने कधी सडवी भुकुटी, कधी मायेने धरती पोटी. रागाने कधी सडवी भुकुटी, कधी मायेने धरती पोटी. प्रकाश तुझ्या सर्वासाठी, प्रकाश तुझ्या सर्वासाठी. दाविदीच्या दाई
कैलासीचा तू प्रभुवरा कैलासीचा तू प्रभुवरा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. टाळ्या प्रत्येकाने वाजवल्या पाहिजेत, कारण थंडी पण चालू आहे आणि टाळी ही आपली ब्रह्मानंद टाळी आहे, बरोबर की नाही? त्या ठिकाणी बघा बक्षीस आले अनिकेत मुळम यांच्या स्मरणार्थ रोहित मुळम
यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तसेच माझे मामा आणि त्यांचे सहपरिवार सर्व कमलाकर भुजारे यांच्याकडून देखील 500 रुपयाचं गुगल पे तर्फे पारितोषिक आले. त्यांचे देखील आभार मानतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तसेच उमेश तामणकर बुवा यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बुवा बराच काय काय बोलून गेले, पण मी अजिबात पण काढणार नाही तर उगा मग कसा होता चिखला दगड मारतो मी आणि माझ्यावरच होतो. आणि काय मग सांगा याचा कसा करताय म्हणता पाहुणे येईलच तू अशी एक देत ना ते बघ त्या इस्त्री खाली चपाट होऊन जाशी बाजूत बघ काय असं चरकन दिलं ना एक तर अंगार मास नाही शर्टासारखं लटकवून टाकते तो कोणाक तरी म्हणतील नाही हो सदरो कोणाक तरी देऊन टाकतील उगा. हा सुपत ठेवलेलं काय म्हणता त्या गांजला चाळू नको बुवा. गांजीर एवढाच असतात आणि मधमाशाचा पोळा एवढा असतात. कोणाक चाळूचा आणि कोणाक झाकून ठेवूचा त्या तुझ्या हातात. तू जेव्हा बोलशील त्याच्या वर मी बोलणार. तू काय मगापासून उलटा सांगतोस आणि तुझ्या भजनाक नाव ठेवीत नाही. पण याचा काय डोक्या किती हुशार माणूस येऊ तकडे म्हणता माझी मंडळी ताठ हा नवी म्हणजे आता जेवण हे केलेली आहे. आपण चुकलो तर सांगत नाही त्याच्या लेवल लावून बघता. भजनात काय केलं मगाशी कोकता कशा करतोय मधी ते म्हणत होते ना विचार अरे तुझ्यापेक्षा माइंड तेच भारी आहे. ते नवीन असन पण त्यांनी बघ कसा परफेक्ट पकडला नाही. पॉइंट देतोय तुझाच आज पेन सपणार आहे बुवा. माझी शाही लय आहे बायकोंना इकडं 2-2 पेना दिला पैसा आहे आता सांग. शाही सपली की तुझी झाड नवीन लिहून सपणार आहे. चला रुपावलीकडे उडूया. बुवांनी पण सुंदर रुपावली साजून केली आहे. मी फक्त सेवेकरी प्रयत्न करणार जमात तेवढा. तुझ्या एवढं मोठं पंडित नाही मी. एक 0 मधलं तरी झाला तुझ्या पुढे अजून शिकतोय मी. हे बघ आमचे बुवांचे शिष्य तेली बुवा त्यांना विचार अजून नाही मगाशी पाया बिया पडलंच माका मोठेपणा दिलंच माझे हे माका ह्याच्या झाडावर चढवतात साऱ्याच्या. मग तू काय येऊन बोलायची काय जरूरत होती. चुपचाप भजन करायचं होतं ना. रुपावली परत सांगलं तर ठेवला नाही कशा यात तर चुकता बुवांचा ठेवला नाही कशा कांडाप काढू भगवंत. मग पहिला सांगताना सांगायचं नाही ना की बाबा भगवंताचा नामस्मरण भगवंताचा नामस्मरण करूचा. पहिला सांगताना सांगायचं नाही कसली पेटवलेली भारी ठेवलेली आहे असंच सांगायचं. भगवंताचा नामस्मरण घ्यायचंच नाही आतमध्ये. पेटवलेली बारी तुमची काय ती म्हणजे त्या भजनाचं साचच नाही घ्यायचं वेगळं. तुम्ही गजर बिजर काय ते वेगळेच घ्यावा. जाऊ दे पुढे जाऊया. रुपावली घेतोय. सुरत पिया की नजीन विसुराई. सुरत पिया की नजीन विसुराई. सुरत पिया की नजीन विसुराई. हर हर दम उनकी आराई. हर हर दम उनकी
आगाई सुंदर ते जान उभे विठेवारी सुंदर ते जान उभे विठेवारी सुंदर ते जान उभे विठेवारी करत ठेवली देवोनिया करत ठेवली देवोनिया सुंदर ते जान उभे विठेवारी मकर कुंडले गणपती श्रवणी मकर कुंडले गणपती श्रवणी कंठी कौस्तुभामणि वीणाजिता कंठी कौस्तुभामणि वीणाजिता माझेची सर्व तुका मने माझेची सर्व तुका मने माझे सर्व तुका तुका मने माझे सर्व तुका धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बघा आमचे मार्गदर्शक आणि